प्रसिद्ध गाडा मालक एन.डी. शेठ पाटील बोरदुल दादा सरकार यांचा टायगर आपल्याला भरपूर दिवसानंतर आज भेटला आहे. आणि इतकंच नाही तर माईला मी विचारलं, बघा मालकाचा 50वा वाढदिवस झाला या वर्षी आणि या सीझनला कुठंतरी मला वाटतं टायगरचं 50च्या प्लस गुलाल झालेले आहेत. काय बोलाल? 50च्या प्लस झाले आहेत. आत्ताच 50 गुलाल झाले आहेत. बैल जरा आरामा होता कारण बैल घाटावरती गेलेला, थोडासा घरात कार्यक्रम होता त्याच्यानंतर आल्यानंतर आता ही सलग तिसरा गुलाल आहे. तिसरा गुलाल आल्यानंतर हां बघा खूप मोठा वाढदिवस आज मला वाटतं तो लक्षात ठेवणार का वाढदिवस झाला. आणि कुठेतरी बघा प्रत्येक बैलांनी म्हणजे टायगर असो किंवा रायफल असो किंवा वजीर असो, शेठनी कायम या बैलांचा उल्लेख केलेला आहे. त्यांची जेव्हा जेव्हा मुलाखत झाली तेव्हा शेठ नेहमी या बैलाचा उल्लेख करतात आणि त्यांनी ते साध्य पण करून दाखवले. कारण मुंबईमध्ये पब्लिकला पळणं सोपं काम नाही आणि टायगरने ते दाखवून दिले की मी पब्लिकला पळू शकतो. आणि शेठच्या वाढदिवसानिमित्त पण टायगरने गुलाल केलेला याच मैदानात. आणि टायगरचा म्हणजे इतिहास जास्त मोठा नाही पण थोडासा आहे. पण जेव्हा जेव्हा आमच्या ग्रुपमध्ये कोणाचा वाढदिवस असतो किंवा मालकाचा किंवा संबंधांपैकी आमचा कोणाचा वाढदिवस असतो त्या दिवशी बैल कधीच नाराज करत नाही, नेहमी गुलालच असतो. बरोबर. आणि आज पण कोणाचा तरी असेल 100% वाढदिवस. आज पण 100% आज जिथं सध्या बैल आहे आपला छोटा गजा आणि टायगर ती गाडी पळते तिच्या मालकीनेचा आज वाढदिवस आहे आणि त्याच्या निमित्त पण गुलाल झाले बघा. आणि बोलणं झालं का गाडी झाल्यानंतर एन.डी. शेठची? पहिला फोन शेठला केला. शेठला बोललो नाना गाडी झाली. नाना बाहेर गेलेले तर नाना बोलले की मला सांगायचं ना. नानाला काही गाडी बघता आली नाही पण नंतर नानाने बघितली. नानाने स्वतःने ग्रुप टाकले की 80 नंबरची शर्यत होती आपली. बघा 80 नंबरची म्हणजे शर्यतीचा क्रमांक पण सांगितला कुठेतरी, ज्यांना कोणाला बघायचं असेल ते सर्च करून बघतील. आता बघा या सीझनला मला वाटतं सुरुवातीला आपल्या 1-2 मुलाखती झाल्या, त्याच्यानंतर पण 2-3 मुलाखती झाल्या. मला वाटतं 5 ती 6वी मुलाखत असेल आता ही. काय बोलाल? म्हणजे बघा कायम नाव टिकून ठेवलं आहे एन.डी. शेठचं. नाव टिकवणं खूप कठीण आहे सध्याच्या पोझिशनमध्ये आपल्या या बैलगाडा शर्यतीमध्ये. कारण सध्या वातावरण तुम्ही बघताय खूप बरोबर आहे, उष्णता आहे. काही बैल कमी पण होतात, काही काना सहन पण होत नाही. पण आम्ही पण आता ठरवलं, स्टार्टिंगला आम्ही खूप बैल पळवला तेव्हा सलग गुलाल केले. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की बैल आरामात काढायचा आणि आरामात काढला आणि बैल सध्या टिकून आहे ती गती लावतोय सध्या. बरोबर. पण कुठेतरी मी बघतो ना एन.डी. शेठचं नाव टिकवण्याच्या मागे माई तुझं आणि तुमची जी मुलं आहेत बघा त्यांच्या भावांची मुलं, त्यांनी खूप साथ दिली आहे. म्हणजे त्यांना एन.डी. शेठला जे ते नसतील मैदानामध्ये किंवा त्यांनी जो त्यांचा निर्णय घेतला होता बघा तो निर्णय माघार पण नाही घेतला त्यांनी, अजून त्यावर ठाम आहेत. पण बघा त्यांचं नाव कायम तुम्ही टिकवून ठेवलं आहे का? तर एक निष्ठा, एक आपलं प्रामाणिकपणा. शेठचं नाव आम्ही असं टिकून ठेवू. आणि मला असं आहे की हा जो टायगर आहे हा शेठचं नाव ज्या लेवलला त्याच्यापेक्षा खूप उंचावरती नेण्याची याच्यामध्ये ताकद आहे आणि तो करणार. आणि आम्ही सर्व सहकारी आम्ही नेहमी असं आम्ही आमच्या नावासाठी कधीच नाही करत. जे करतो ते शेठच्या नावासाठी. शेठ बोलल ती आमची पूर्व दिशा आणि जेवढा होईल तेवढा आम्ही शेठचं नाव अजून वरती नेण्याचा प्रयत्न करू या क्षेत्रामध्ये. आणि मला वाटतं नेण्याची काही गरज नाही कारण शेठचं नाव ऑलरेडी या क्षेत्रामध्ये आता रुजलं आहे. आणि बघा त्या दिवशी आपली बाईट पण झाली होती. प्रत्येक गाडा मालक किंवा प्रत्येक जे पण काही सुट्टी मेकर असतील, काही त्यांचे हितचिंतक असतील, सर्वांनी उपस्थिती लावली वाढदिवसाला. काय बोलाल? आता मला काय बोलण्याची गरजच नाही कारण जेवढे त्यांचे जवळचे माणसं आलेले किंवा जेवढे त्यांचे शेठवरती प्रेम करणारी माणसं आहेत त्यांची गर्दी सांगत होती की शेठनी काय कमवलं या क्षेत्रामध्ये येऊन. यांना शेठचं नाव मी तुम्हाला सांगू या क्षेत्रात नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये नेहमी असंच वरती जात राहील. बरोबर आहे. आता मी बघतो ना क्रिकेट असो किंवा सामाजिक कार्य असो, चला आपण ते तर साईडला ठेवू मुद्दा. आता टायगर कसं काय नियोजन चालू आहे आता सध्याच्या गाडीला? सध्याचं नियोजन आमचं खूप स्लो आहे कारण बैल सध्या आपल्या बुरदुला नाही. सध्या बैल आता आपला तळोजाला आहे आपल्या गजाच्या कोट्यावरती. महेश शेठ पाटील यांच्या नावाने बैल पळतो. हा भगवान शेठ पाटील यांच्या नावाने बैल पळतो. सध्या दोघांच्या नावाने पळतो संमतीने कारण इथे जरा वेळ द्यायला भेटत नाही म्हणून आपण फक्त गोटा चेंज केला. आपल्या दोन्ही शेठच्या नावाने आणि मामाच्या नावाने बैल पळतो सध्या. बरोबर. आणि मित्रांनो अजून एक तुम्हाला मी माईची ओळख सांगेन. मला पण आता थोडक्यातच माहीत पडले, जो मुंबई बैलगाडा शहरी क्षेत्र पेज आहे इंस्टाग्रामला आयडीला तो माईचा आहे आणि माई चालवतो बघा. कुठल्याच प्रकारचा भेदभाव न करताना प्रत्येक बैलांची माहिती देत असते. नाही माझा पहिल्यापासून हेतू तोच होता म्हणजे की जे बारीक गाडा मालक आहेत त्यांना पुढे न्यायचा. त्याच्यामुळे मी पेजची सुरुवात केली ती. त्याच्यावर प्रेम भेटला आणि एवढ्या अपेक्षा पण नव्हती तेवढा जास्त प्रेम भेटला. त्याच्यानंतर मी फोटोग्राफी थ्रू लोकांपर्यंत बैलांचे फोटो पोचवण्याचा प्रयत्न केला. माझा एक फोटो संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालेला आहे टायगरचा आणि गुरुचा ह्याच मैदानातला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या पण बॅनरला तो फोटो चालतो हे कोणाला माहीत नसेल अजूनपर्यंत. बघा म्हणजे हा कुठेतरी काहीतरी आपण करावा आणि त्याची पोचपावती आपल्याला मिळते. खूप आनंद होतो कारण मी मागे एकदा बिनजोडला गेलेलो भाडळेला पावसाळ्यामध्ये 4-5 वर्ष झाले त्या गोष्टीला. तेव्हा उसाटण्याची पाठी अशी आडवी होती तेव्हा मी तो फोटो क्लिक केलेला. तिथे त्या बॅनरचा फोटो होता. मी सर्व सांगतो की हा फोटो मी काढलाय. तो वेगळाच आनंद होता. तो वेगळाच आनंद आहे. उसटण्याच्या मैदानाच्या काय आठवणी सांगाल? बघा शेठच्या तर खूप सारे आठवणी येतात आणि शेठच्या नंतर तुम्ही शेठच्या दावणीला जोडलं तिथून काय सांगाल आठवणी?
आठवणी तर खूप आहेत, कारण तेव्हा फक्त मी आमच्याच बैलांचं नियोजन करायचो. आमच्या खेळण्याच्या विशालांचा मोठा गाजा म्हणून बैल पाळायचा, त्याचंच नियोजन करतो. त्याच्यानंतर शेठची ओळख झाली, दत्तानानाची ओळख झाली. त्याच्या थ्रू म्हणजे शेठने आपल्यावर विश्वास दाखवला की तू कर नियोजन. त्यांनी कुठला बी म्हणजे असा अविश्वास नाही दाखवला की हा बैल नको, तो बैल नको. मी शेठला बोललो शेठ हा बैल टाकायचा. शेठने माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि हा बैल टाकला. मग शेठ असतील किंवा त्यांचे जावई अजय शेठ असतील किंवा विपिन शेठ असतील, त्यांच्याच सगळ्यांच्या सल्ल्याने आम्ही नियोजन करायचो आणि हळूहळू इथपर्यंत पोहोचलो. बरोबर आहे. चला आता जास्त वेळ न गो, बैलाला पण ऊन लागतोय. आपण बघतोय ना जसा आपण या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये जसं प्रत्येकजण नाव करण्यासाठी काहीतरी प्रामाणिकपणा करत असतं. आता पुढे जाऊन तुमच्याकडून काय प्रामाणिकपणा असेल की कुठंतरी हा नाव ND शेठ पाटील आणि तुमचा स्वतःचा आणि टायगरचा आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपचा, त्यांच्या भावाच्या मुलाचा हा राहायला पाहिजे टिकून. माझी तर एकच इच्छा आहे, भले आम्हाला कोणी नाही ओळखला पाहिजे पण ह्याला सगळ्यांनी ओळखायला पाहिजे. ह्याला ओळखलं तर आमची ओळख आहे. कारण आज पण मला बोलतात टायगर आला का, टायगर आला का. कारण सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला ह्याच्यामुळेच ओळखतात. हा पळला, हा गुलालात असला तर आमचं पण नाव होणार, शेठचं पण नाव होणार. आणि मला एक सांगायचं आहे की सध्याची एक म्हणजे असं माझे पर्सनल एक आहे, मी सध्या सांगतो. सध्या लोक काय करतात की जे कमी बारके गाडा मालक असतात त्यांना बैल देत नाहीत. पण माझं सजेशन आहे की तुम्ही बैल द्या. जोपर्यंत तुमच्या बैलामध्ये बारीक बैल पळणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या बैलाची ताकद पण समजणार नाही. असं नसतो की कुठला बैल कमजोर असतो. प्रत्येक बैलामध्ये जिंकण्याची धमक असते, ती तुम्ही फक्त ओळखा. असं नाही की कुठल्या पण बैलाला द्या, पण तुम्ही म्हणजे तुम्ही जेव्हा पारख करता ती पारख करता आली पाहिजे तुम्हाला. त्यामुळे काय होईल, जे बारीक गाडा त्यांना पण संधी भेटेल की पुढे मोठ्या बैलात पळायचे आणि त्यांचं पण नाव लवकर होईल. बरोबर. थांबूया. किती आता दाताला पूर्ण झालाय का? आता पूर्ण झालंय, याच सीझनला पूर्ण झालाय ना. मला वाटतं दाताला खूप लवकर त्यांनी दात लावलं. आता सुरुवातीला आपली मुलाखत झाली होती, तुम्ही सांगितलं कुठेतरी 1.5 वर्षां का 2 वर्षांनी त्यांनी सायदात झाला होता. हो, त्याचं कारण पण आहे, कारण बैल एक ठिकाणी नाही थांबला. बैलाची नुसती आपण बोलतो ना प्रवास चालू आहे, बुरदुल असं इकडून तिकडे तिकडून इकडे. त्याच्यामुळे कसा खाण्यामध्ये बदल होतो किंवा थोडीफार असं बोलतो की गैरसोय होते बैलाची. त्याच्यामुळं कदाचित त्यांनी दात लावले असावे. आणि सध्या जर जिथे बैल आहे, मी त्यांचे खरंच आभार मानेन. कारण त्यांनी जेव्हा बैल आम्ही शेठने ठरवला की बैल तळोजाला पाठवायचा आहे, तर त्यांनी मनामध्ये कुठलीच हे नाही ठेवलं. त्यांनी बोलले की शेठला बोलले की नाना तुम्ही बैल पाठवून द्या, आम्ही पळवतो. आणि आज पण बैल त्यांच्याच नावाने पळतो, त्यांच्या आणि शेठच्या नावाने पळतो. बरोबर. चला थांबूया. ND शेठ पाटील असो किंवा तुम्ही असो, तुम्हाला सर्वांना टायगर असंच गुलालामध्ये ठेवा. माझ्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद.